Hello my dear friends, welcome back to my Monica Home Study YouTube channel. 60 days English grammar कोर्सचा डे 50 हा आज आलेला आहे. बिलकुल 0 पासून इंग्लिश शिका अगदी फ्री फक्त आणि फक्त मोनिका होम स्टडी यूट्यूब चॅनलवर. मागच्या काही दिवसांमध्ये जो मी व्हिडिओ अपलोड केले होते त्या व्हिडिओमध्ये मी एक्सप्लेनेशन नाही दिलेले आहेत. तो व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित वाचा आणि ते नोटबुकमध्ये नोट डाऊन करा. जर अडचण असेल तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा, कारण त्या व्हिडिओमध्ये मला एक्सप्लेनेशन नाही देता आलं. या व्हिडिओमध्ये आपण ॲज वेल ॲजचा वापर बघणार आहोत. त्याचं एक्सप्लेनेशन मी नक्कीच तुम्हाला या व्हिडिओमध्ये देते आहे. आता ॲज वेल ॲज आपल्याला कुठे वापरायचं आहे, सेंटेन्समध्ये आपल्याला त्याचा यूज काय होतो ते आपण आज बघणार आहोत. पहिलं, इट इज यूज इन प्लेस ऑफ नॉट ओनली बट ऑल्सो अँड बोथ अँड. म्हणजेच वाक्यात जर नॉट ओनली किंवा बट ऑल्सो असेल तर नॉट ओनलीला काढून बट ऑल्सो ऐवजी ॲज वेल ॲज लावावे. नीट ऐका, वाक्यात जर नॉट ओनली बट ऑल्सो असेल तर नॉट ओनलीला काढून बट ऑल्सो ऐवजी ॲज वेल ॲज लावावे. दुसरा रूल आहे, वाक्यात जर बोथ अँड असेल तर बोथला काढून अँडच्या ऐवजी ॲज वेल ॲज लावावे. आणि तिसरा रूल एकदम सोपा आहे, बाकी सर्व नियम नॉट ओनली बट ऑल्सो प्रमाणेच वापरावे. याचे जेव्हा आपण सेंटेन्स घेऊ तुम्हाला समजेल की आपल्याला त्याचे एक्झाम्पल्स कसे करायचे आहेत. आता पहिलं काय आहे आपलं, नेहरू वॉज नॉट ओनली पॉलिटिकल लीडर बट ऑल्सो रायटर. आता इथे बट ऑल्सो आलेला आहे आणि नॉट ओनली. आता नॉट ओनलीला आपल्याला काढायचं आहे आणि बट ऑल्सोच्या जागी ॲज वेल ॲज लावायचं आहे. नेहरू वॉज पॉलिटिकल लीडर ॲज वेल ॲज रायटर. सेकंड आहे, ही अँड हिज फॉलोअर्स हॅव लॉस्ट द बॅटल. मग आता याचं कसं होईल, ही हॅज वेल ॲज हिज फॉलोअर्स हॅव लॉस्ट द बॅटल. तिसरं, आय फील थ्रिल्ड अँड इन्स्पायर्ड. याचा आन्सर काय होईल, आय फील थ्रिल्ड ॲज वेल ॲज इन्स्पायर्ड. म्हणजे ॲज वेल ॲज म्हणजे त्याचप्रमाणे किंवा त्याच्याच ऐवजी. ओके. चौथा आहे, ही स्पीक्स ऑफ रिवेंज अँड इमॉर्टल हेट. आता आन्सर, ही स्पीक्स ऑफ रिवेंज ॲज वेल ॲज इमॉर्टल हेट. आता या एक्झामवरनं तुम्हाला समजलंच असेल की आपल्याला ॲज वेल ॲज कुठे वापरायचं आहे, कुठे त्याचा प्रॉपर यूज होईल. तर अशाच प्रकारे आपला आजचा यूज हा आपल्याला संपतो आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण न्यू कन्सेप्ट घेऊन येऊया. आणि 60 डेज चॅलेंज आता 10 व्हिडिओजने संपणार आहे. त्याच्यानंतर मी स्कूलची एक्झरसाइजचे व्हिडिओ टाकणार आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला आधी या व्हिडिओची टेस्ट सिरीज बघावी लागेल आणि टेस्ट सिरीज बघून तुम्हाला कमेंटमध्ये ॲन्सरसुद्धा द्यावं लागेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बाजूच्या बेल आयकॉन दाबायला विसरू नका. बाय फ्रेंड्स.